स्वामी विवेकानंदांच्या विचारातून तुफानी प्रगती. स्वामी विवेकानंद हे भारतातील एक तुफान चैतन्यशील व्यक्तिमत्व. स्वामी विवेकानंदांचे विचार म्हणजे तळपता सूर्य. जर आपण त्यांच्या विचारांचे चिंतन व मनन केले तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही. तर मग काय करणार ना आजपासून त्याप्रमाणे सुरुवात. विवेकानंदांचे विचार हीच यशाची गुरुकिल्ली. श्रद्धा व आत्मविश्वास. श्रद्धा 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 स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचे रहस्य आहे. तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला यश लाभणे शक्य नाही. श्रद्धाच आतील अनंत शक्ती बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. तुम्ही जर स्वतःला दुःखी, हीन, क्षुद्र, दुर्बल, कुचकामाचं समजत असाल तर तुम्ही तसेच होऊन जाल. मात्र असे चिंतन कराल की मी शक्तिमान आहे तर तुमच्या ठायी अनंत शक्ती प्रकट होईल. आपल्या निश्चित मतांना चिकटून राहाल तर जग तुमच्या पायाशी लोळण घेईल. आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. आत्मविश्वास असू द्या. सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. सर्व काही करू शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. श्रद्धा म्हणजे समग्र मानवतेचे, समस्त धर्मांचे एक अत्यंत सामर्थ्यशाली अंग आहे. धीर स्थिर चित्ताने, खंबीरपणाने कार्य करीत राहा. आणि सर्वात मुख्य गोष्ट ही की तुम्ही पवित्र बना, पूर्णपणे निष्कपट बना. आपल्या उज्ज्वल भवितव्यावर दृढ श्रद्धा असू द्या. निर्भयता. कशाचेही भय बाळगू नका. ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्या क्षणी तुमची शक्ती नष्ट होईल. जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण भय हेच आहे. भय ही खुळचट अशी समजूत आहे. हे भयच आपल्या दुर्गतीचे कारण असून निर्भय झाल्याने एका क्षणात स्वर्गप्राप्ती देखील होऊ शकेल. म्हणून उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका. बल. तुम्ही बलवान आहात ना. तुमच्या सर्व समस्यांवर बल हेच एकमेव रामबाण औषध आहे. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. जबाबदारी व उत्तरदायित्व. आपले मज्जातंतू शक्तिसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू व पोलादी मज्जातंतू हवे आहेत. आपल्या पायांवर उभे राहा. सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. जे हे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे होय. जे मी निर्माण केले आहे त्याचा मीच ध्वंस करू शकेन. म्हणून उठा, धीट बना, शक्तिमान बना. सगळी जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घ्या आणि पक्की खूणगाठ बांधून असा की तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. जे बल व जे सहाय्य तुम्हास हवे आहे ते तुमच्या स्वतःच्या आतच आहे. स्वतःचे भविष्य घडवा. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील. तुम्ही केलेले कुविचार आणि कुकर्मे ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार व सत्कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुमचे रक्षण करण्यास सदा सर्वदा सज्ज आहेत. सदा चांगली कामे करीत चला. हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य, म्हणजे सवयींची पुनरावृत्ती. आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधारू शकेल. चिंतन. स्वीकारलेल्या कल्पनेला आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. तिची स्वप्ने बघा. तिच्यावरच जगा. तुमचा मेंदू, स्नायू, मज्जातंतू, शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भारला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला व कल्पनेला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. एकाग्रता. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवितो आणि म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोडचुका होतात. ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही. जगातील सर्व ज्ञान एकाग्रतेने प्राप्त झालेले आहे. हे विश्व स्वतःची रहस्य आम्हाला उघडी करून दाखवायला तयार आहे. मात्र त्यासाठी ते दार कसे ठोठवायचे, त्यावर आवश्यक तेवढा धक्का कसा मारायचा हे आम्हाला एकाग्रतेने अवगत होईल. एकाग्रता जितकी अधिक तितके अधिक ज्ञान प्राप्त होईल. सांभाळ जर आपले मन एकाग्र करून आपले काम करील तर तो जोड्यांना अधिक चांगले पॉलिश करू शकेल. स्वयंपाकी जर आपले काम एकाग्र मनाने करील तर त्याचा स्वयंपाक अधिक चांगला होईल.
धनार्जन असो, ईश्वरोपासना असो किंवा दुसरे कोणतेही कार्य असो, मनाची एकाग्रता जितकी अधिक तितके ते चांगल्या प्रकारे होईल. कोणतीही शक्ती निर्माण करता येत नाही, तिला फक्त योग्य दिशा लावून देता येते. म्हणून आपण आपल्या ठायी अगोदरच असलेल्या प्रचंड शक्तीवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे व आपल्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्या शक्तींना विधायक दिशा दिली पाहिजे. दिशा व आदर्श. समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर 1000 चुका करील तर माझी खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य 50,000 चुका करील. म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे श्रेयस्कर आहे. मनसंयम. मन सदा चंचल असते. तुम्ही फक्त स्थिर बसा आणि त्याच्या चेष्टा साक्षीभावाने शांतपणे पाहत राहा. मनाला अगदी मोकळे सोडा. तुमच्या मनाचा उनाडपणा रोज हळूहळू कमी होत आहे. रोज ते अधिकाधिक निवळत आहे, स्थिरावत आहे. साधनांचे महत्त्व. कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनाकडेही लक्ष द्यायला पाहिजे. त्या एकाच तत्वापासून मला वाटते की साध्याइतकेच साधनाकडे लक्ष देणे या एकाच तत्वात कर्माच्या यशाचे सर्व रहस्य सामावलेले आहे. लक्षात ठेवा की जो सहजासहजी वाहवत नाही, सर्व बाजूंनी सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव असतो, ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात आणि जो निरतिशय प्रेम नि सहानुभूती संपन्न असतो, फक्त तोच मनुष्य या जगात महत्कार्य करून तद्वारा स्वतःचेही कल्याण साधू शकतो. आवडीच्या कामापेक्षा आवडीने काम करा. आपल्या मनाजोगते काम असेल तर ते एखादा मूर्ख शिरोमणीसुद्धा पार पाडू शकेल. पण प्रत्येक कार्य जो आपल्या आवडीचे करून घेऊ शकतो तोच खरा बुद्धिमान मनुष्य होय. कोणतेही कर्म क्षुद्र नाही. या जगातील हे ज्याच्या लक्षात येते आणि सगळ्या प्रकारच्या कार्यांना जो खऱ्या अर्थाने थोर बनवतो तोच खरोखर बुद्धिमान पुरुष होय. आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, गुलामासारखे नाही. कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे नव्हे. 99% लोक केवळ गुलामासारखे राबत असतात म्हणून अयशस्वी होतात. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावयाचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका. प्रसंगविशेषी एखादा ठोंब्या देखील वीर बनून शौर्य गाजवू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्याच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. कर्मयोग. कर्मयोग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूसमोर असतानाही ब्रही न काढता न कचरता निमूटपणे कुणालाही सहाय्य करणे. लाखो वेळा जरी लोकांनी तुम्हाला ठकविले तरीसुद्धा तोंडावाटे चकार शब्द देखील काढू नका आणि आपण म्हणजे काही मोठे चांगले काम करीत आहोत अशाही विचाराला मनात थारा देऊ नका. धन्यवाद.